नमस्कार मंडळी. संपूर्ण अमेरिकेत काल रात्रीपासून बर्फाचं वादळ असल्यामुळे संध्याकाळपासूनच वातावरण खूप गार झालं होतं. रात्री बर्फ पडायला सुरुवात झाली. हवामान खात्याने आधीच अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे लोकांनी आधीच दुकानांमध्ये जाऊन जे काही सामान जास्तीचं लागतं ते आणून ठेवलेलं होतं. आम्हीसुद्धा दुकानांमध्ये जाऊन सगळं सामान, भाज्या सगळं आणून ठेवलेलं होतं. सकाळी सकाळी उठल्यानंतर सगळीकडे अशा प्रकारचा पांढरा शुभ्र बर्फ साचलेला होता आणि आज दिवसभरसुद्धा बर्फ पडणार होता. आज रथसप्तमी. रथसप्तमी कशाप्रकारे साजरी केली ते तुम्हाला सांगते. सूर्यदेवतेला कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. सूर्यदेवतेचा या दिवशी उत्तरायणात प्रवास सुरू होतो. माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. माघ शुद्ध प्रतिपदेपासून उपवास करतात आणि सूर्यदेवतेच्या वेळी उगवत्या सूर्याची उपासना करतात. रथसप्तमीपर्यंत हे उपवास असतात. सूर्यदेवतेच्या उपासनेचा दिवस म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीत हा दिवस सगळीकडे साजरा करण्यात येतो. श्रावणात केलेल्या आदित्य राणूबाईच्या व्रताचं आज उद्यापन सुद्धा करतात. सकाळी आधी प्रसन्न मनाने तयार होऊन अंगणामध्ये चूल पेटवून नैवेद्यासाठी खीर करायला ठेवली. खीर करताना हे खिरीचं जे दूध आहे ते तापवताना उतू जाऊ दिलं जातं. दूध उतू जाणं हे खूप शुभ मानलं जातं. त्यानंतर सूर्यदेवतेला अर्घ्य दिलं. नंतर शांततेत बसून आधी देवाची मनोभावे पूजा केली. त्यानंतर रथाची छान अशी रांगोळी काढली आणि रथाची ही पूजा करण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते सगळं साहित्य काढून ठेवलं. आधी सुपारीचा गणपती मांडून सगळी षोडशोपचारे पूजा केली. सप्तधान्याच्या राशी ठेवल्या. सूर्यदेवतेची 12 नावं घेतली. नंतर सूर्यदेवतेची पूजा केली. सूर्यस्तुती म्हटली. पूजा झाल्यानंतर स्वयंपाकाला लागले. भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी, गाजर मुळ्याची कोशिंबीर, तिळगुळाच्या पोळ्या, वरण-भात, खीर असा सगळा स्वयंपाक केला. नैवेद्याची छान ताटं वाढली. देवाला आधी नैवेद्य दाखवला, नंतर सूर्यदेवतेला नैवेद्य दाखवला आणि मुलाने देवाची, सूर्यदेवतेची आरती केली. गायत्री मंत्र म्हटला. अशा प्रकारे आज रथसप्तमी साजरी केलेली आहे. धन्यवाद.